नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखतीच्या ठिकाणी वेगळं असतं त्याच ठिकाणी जातो. मी आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मी आता येडशीच्या रामलिंग मंदिर परिसरात आहे. येडशीचा डोंगर म्हणजे मिनी महाबळेश्वर, धाराशिवचं मिनी महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. आणि इथं मंदिर आहे आणि डोंगर आहे, डोंगरामध्ये धबधबा आहे. इथं खूप काही आख्यायिका आहे आणि या मंदिराला जाण्यासाठी 113 पायऱ्या, दगडी पायऱ्या, त्याच्यानंतर सिमेंटाच्या काही पायऱ्या, म्हणजे जवळपास 123-24 पायऱ्या आहेत. एवढं खाली मंदिर आहे. ते खाली उतरताना व्यवस्थित उतरता येते, मात्र चढताना थोडा त्रास होतो. त्यामुळे आम्ही आवाहन करतो की आजारी रुग्ण असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना घेऊन खाली जाताना त्यांनी काळजी घ्यायची. आणि आज सोमवार आहे, नेमकं इथं आलेले नागरिक, इथं आलेले पर्यटक काय म्हणतात मी सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. विषय कोणतेही असो, आम्ही आरपार आणि थेट दाखवतोय. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहेत ते येडशीचं रामलिंग मंदिर परिसर आहे आणि याच ठिकाणून पायऱ्या आहेत खाली आणि पर्यटक भाविक या ठिकाणी खाली मंदिराला दर्शनासाठी जातात. त्याच्या पलीकडे मंदिराच्या समोर गेलं तर एक धबधबा आहे, त्याच्यावर सीतेची नाणी आहे. हा सर्व डोंगर परिसर. आणि आम्ही सुरुवातीला आवाहन करतो की तुम्ही या मंदिराचं परिसर जो आहे तो स्वच्छता राखायची, जेणेकरून कुठल्याही प्रकारे इथं टवाळखोरी करायची नाही. तुम्ही इथं येणार असाल तर तुमच्याजवळ ज्या मौल्यवान वस्तू असतात, पैसे असतील, मोबाईल असेल, दागिने असतील, ते तुम्ही स्वतः काळजी घ्यायची. आणि इथल्या पोलीस प्रशासन जे आहे बंदोबस्ताला इथं सतर्क आहे. तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्हाला काय अडचण असली तर संपर्क करू शकता, पण तुमच्या वस्तू ज्या आहेत त्या गहाळ होऊ नयेची तुम्ही स्वतः काळजी घ्यायची. सुरुवातीला आम्ही आवाहन करतोय. आता आपण या यात्रेमध्ये जाऊ, परिसरात जाऊ. कसा परिसर आहे बघूया आपण. थेट ग्राउंडचा रिपोर्ट. विषय कोणते असो आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार चॅनल आहे. आमच्या चॅनलची वर 4,90,00,000 जास्त आहेत. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. थेट आपण रामलिंग मंदिर परिसरात भरलेली यात्रा. श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर इथे यात्रा असते. बघूया यात्रेचा आनंद थेट आपण. नमस्कार. कुठे आहेत काका? हाय गाईज, कसे आहात? छान आहे. बरे आहात का तुम्ही? आम्ही पण मस्त आहेत. बरं. नका हो माय. तसं समोरच
प्रॉपर स्टोरी करू आपण. पाण्यावर गेले प्रॉपर लेकर दिखायला शूट घेऊन जाऊ. चॅनलचं नाव काय? टुडे समाज. मोदीले म्हणतो आम्हाला काही पैसे टाकतो खातडी खाले काय सांगू का? हो, काय नाव आहे? काय नाव आहे तुमचं? मी एकटा महिला मंच कोरपळे तालुका बार्शी ते श्री समाधान घेमाड. बरं, काय होतं आज इथं कुठं आली तुम्ही? ट्रिप होती, एकटा महिला मंचची ट्रिप होती सर. हा? एकटा महिला मंचची ट्रिप होती. बरं, हा सरकारी. त्याने आता किती महिला आल्या होत्या? आमच्या एकूण 300-400 महिला असतील. बरं, मग आज काय काय बघितलं तर काय केलं? आज, दर्शन घेतलं. वेदाश्री गुरुकुल वेदाश्री आश्रमात गेलतो. तिथं वेगवेगळे खेळ खेळलो आम्ही. श्रावण सरी होती ना आज, त्याच्यामुळे कसं आहे वातावरण? धबधबा, वातावरण खूप सुंदर आहे. साहेब, आता इथं बंदोबस्त लावलेला आहे, यात्रा असते, गर्दी असते इथं. काय आव्हान कराल? इथं भाविक मोठ्या प्रमाणात येतात, गर्दी असते. पोलिसाचा बंदोबस्त कसा असणार आहे आणि पोलीस प्रशासनाची काय भूमिका असणार आहे? आता इथं गर्दी तर खूप होणार आहे, काय आव्हान कराल? मी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत सुभाष बनसोडे, नेमणूक धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन. हे जे रामलिंगचं जे देवस्थान आहे, त्या श्रावण महिन्यात लोकांची किंवा भाविकांची गर्दी भरपूर प्रमाणात असते. तर मी नागरिकांना किंवा भाविकांना हेच सांगू इच्छितो की इथे पोलीस प्रशासन तर आहेच, पण तुम्ही पण तुमच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जेणे अशी काळजी घेतली पाहिजे की आपले मौल्यवान वस्तू, मोबाईल, दागिने हे तुम्ही तुमच्या व्यवस्थित ठेवले पाहिजे. तसेच इथे माकडं आहेत, त्या माकडापासून काळजी घेतली पाहिजे. किंवा आपले लहान मुलं आहेत, जेणेकरून माकडापासून किंवा कुठे कोणती गोष्ट होणार नाही हे काळजी घेतली पाहिजे तुम्ही. तसंच जर तुम्हाला काय अडचण आली तर इथं पोलीस प्रशासन आहे, आरोग्य प्रशासन आहे. जे धबधब्याकडे जाताना जे पायऱ्या आहेत किंवा काय आहे
तिथून जाताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. वृद्धांना पाण्याची बॉटल या गोष्टी सर्व तुम्ही सोबत आणल्या पाहिजे असं मी आव्हान करतो. धबधब्याखाली पण लोक जातात, लहान मुलं जातात. हा, तिथे पोलीस प्रशासन किंवा बंदोबस्त लावलेला आहे आणि धबधब्याच्या वर बी पोलीस प्रशासन लावलेलं आहे, ते आम्ही काळजी घेत आहोत. तरी पण तुम्ही स्वतः तुम्ही काळजी घेतली पाहिजे. धबधब्याच्या वर जाऊन तुम्ही डोकावून नाही पाहिलं पाहिजे, हे तुम्ही स्वतः काळजी पण घेतली पाहिजे. अभयारण्याचा हा एरिया सगळा. हा, हे रामलिंग अभयारण्य आहे. इथं मागच्या काही आपण ऐकलं असेल की मागच्या एक 5-6 महिन्यापूर्वीच एक वाघ आला होता, अशी काहीतरी न्यूज होती. पण आपण रामलिंगच्या डोंगरामध्ये किंवा जे अभयारण्य आहे त्यामध्ये लांब जाऊ नये, ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ते पशुपक्षी आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला कुठली इजा होणार नाही किंवा तुमच्यापासून त्यांना कोणती इजा होणार नाही, हे तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. काय आवाहन कराल तुम्ही आता? हे तीर्थक्षेत्र आहे, इथं येणाऱ्या भाविकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही इथं हे अभयारण्य आहे, इथं तुम्ही घाण किंवा कुडा कचरा किंवा काय कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही घाण केली नाही पाहिजे फॉरेस्टची किंवा जंगलाची, ते तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. तर इथे भरपूर प्रमाणात टवाळखोर मुलं येतात आणि काही गोष्टी घडण्याची शक्यता असते. पोलीस प्रशासन त्यांच्यावर नजर ठेवून आहे आणि पोलीस प्रशासन तर्फे त्यांना आव्हान आहे की अशा तुम्ही गोष्टी करू नका, नाहीतर पोलीस प्रशासन सतर्कतेने पाऊल तुमच्यावर उचलेल. काय नावाचे? मधुबाई पाटले, कुठून आला? लातूरून. लातूरून. मग खाली गेलते का? हा, कसं आहे वातावरण? खाली गेलो म्हणून तर एवढा घाम आला. वातावरण चांगले पण आम्ही कुठे चांगले आहोत. काय झालं? घाम येते असं, त्रास बीपी असल्यामुळे सुद्धा आले जावाई लेख सगळे आले. घेऊन आला. घेऊन प्रत्येक वर्षी येता? नाही बाबा, आताच घडलं आताच. काय वाटलं बरं हे वातावरण सगळं बघून? छान आहे. आम्ही कमी पडला, आपल्याला सण होईना गेले. काय बघितलं खाली? कुठपर्यंत गेलता? पार गेलतो त्या पाण्याच्या धबधब्याच्या थोड्या 5-6 पायऱ्यावरी. धबधब्याखाली? नाही, एक 5-6 पायऱ्या खाली होतं, नको म्हणून तिथं बसून आलो दर्शन घेऊन. वातावरण सगळं चांगलं आहे, आम्ही चांगले नाही बाबा. वातावरणाला काय आहे, बाळ गोपाळ देवासाठी किती उललेत की. गर्दी लई झाली. गर्दी नाही, आपल्या अंगातच आमच्या बीपी असल्यामुळे तसा त्रास, तिच्यामुळे दगदग वाटला. दुसरं काय आहे. सुरेश बागल, कुठून आला तुम्ही? कुरवाडी. काय बघितलं इथं? काय नाही, देवस्थान दरवर्षी येतो आम्ही, देवस्थानात दर्शन घ्यायला. जर सोमवारी येतो, पण सोमवारी गर्दी असते म्हणून आज रविवारी आलो, पण रविवारी पण जास्त गर्दी आहे. दर्शन घेतलं, धबधबा बघितला, पण दरवर्षी प्रमाणे काय पाऊस कमी आहे, जास्त काय पाऊस नाहीये, त्यामुळं नाराजी आहे जरा. पाऊस काळ पाणी आलं का धबधब्याला? हाय, पण एवढं नाही काय म्हणावं असं. शेतकऱ्याची नाराजी आहे जरा सगळ्यांची आमची. मग आता काय, तुम्ही आता दर्शन घेऊन आलो. दर्शन घेऊन आलो, देवाला साकडा मागितलंय, पाऊस पडू दे बाबा. रक्षाबंधन हाय, रक्षाबंधन पर्यंत पाऊस पडू दे. लोकांचे बाबा कापूस, उडीद, तूर. तुम्ही काम काय? मी पुण्याला कंपनीत कामाला, पण मी शेती आणि पुण्यातला दोन्ही व्यवसाय बघतो मी. नाव आहे? दीपक जाधव, कुठून आला? बार्शी. बरं, काय होतं इथं? काय प्रश्न? आम्ही आम्ही धबधबा बघण्यासाठी आलतो आणि एकच नंबर धबधबा आहे. मंदिर बी भारी आहे आणि एकदम मनाला असं भारी वाटलं. आम्ही बार्शीवरनं प्रत्येक श्रावण देतो इथं. कोण कोण आलता? आमची पूर्ण गँग आहेत. हे आमचे अध्यक्ष मामा बार्शीचेच आहेत. हा, अध्यक्ष झाले. मग काय वाटलं बरं? एकच नंबर. हे आमचे अध्यक्ष, तुम्ही बोला थोडं जरा. बोला बोला अध्यक्ष, बोला. बोला ना. कशाचे अध्यक्ष आहे ती? हे आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत. कोणतं मंडळ आहे? गणेश कोणतं गणेश उत्सव? शिरशिबा बरं, काय वाटलं मग आता बघितलं तुम्ही? 1 नंबर मंदिर आहे, धबधबा 1 नंबर आहे. बार्शी तिथं सरशी यावाच लागतंय. नाच करते काय रामलिंग. काय होतं तुझं? वैष्णवी शिडे, कुठून आली? बार्शी. बरं, काय कसं वाटलं खाली जाऊन तिथे मंदिराकडे? भारी वाटलं. होय. प्रत्येक वर्षी येते तू? नाही, ह्या वेळेस आले फर्स्ट टाइम. कोण कोण आले होते? आमच्या घरची सगळी फॅमिली. आम्ही सगळे आलो. काय काय पाहिलं?
खाली भरपूर पाणी आहे. होय, काय काय होतं ते? धबधबा पूर्ण मोठा. मोठा होता हा. पाण्यात भिजलो नाही? हो. परिसरात आहे कुठं असं वातावरण? नाही. प्रत्येक वर्षी येणार का आता? हो. येणार फॅमिली सहित? हो. काय नाव तुमचं? स्वाती पवार. बरं. कुठून आले तुम्ही? पंढरपूरहून आलोय आम्ही. बरं. काय काय पाहिलं इथं? काय वाटतं तुम्हाला? खाली मंदिर खूप छान आहे महादेवाचं आणि धबधबा पण खूप छान आहे. आम्ही तिथं रामकुंड धबधब्याचा पण खूप आनंद घेतलाय. कोण कोण आलं? खूप छान वाटलं. आमच्या गल्लीतले सर्व मैत्रिणी, लहान मुलं, आम्ही चांगले 25-30 जण आलो. मग असं काय परिसर आहे असं कुठं आपल्या भागात? परिसर आम्ही म्हणजे पंढरपुरात वारीचाही आनंद घेतो, पण इथं निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान वाटलं बघून. काय आवाहन करायला नागरिकांना भाविकांना? भाविकांना आवाहन करेल की वर्षातून एकदा तरी या इथं रामलिंगला. आई चॅनल युट्यूबला टाकलंय दिसत नाही दिसत. काय नाव तुमचं? श्रीशल्य सचिन जाधव. कुठून आले तुम्ही? निलंगावरून आलो आम्ही. लातूर जिल्हा आहे आमचा. तुम्ही फॅमिली सोबत आले तुम्ही? नाही, आमचे फ्रेंड सर्कल आहे. ते सगळं फ्रेंड सर्कल घेऊन आलो. काय 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 खाली गेले? नेचर मध्ये खूप छान आहे. नेचर म्हणजे वातावरणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप पोषण आणि चांगलं आहे. खाली रामलिंगचं एक शिवलिंग आहे, खूप पुरातन आहे ते. आणि एक झरणा पण आहे. त्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी खूप जण येतात इथं. आम्ही वर्षातनं 2दा तरी इथं ट्रिप असते आमची. लहान मुलं वगैरे सोबत होते? हो, लहान मुलं 2-4 आहेत आमच्यासोबत. ही माझी मुलगी आहे, ही एक मैत्रीण आहे माझी. आणखी बाकीच्या मैत्रिणी पुढे गेले. काय आवाहन करायला लोकांना? आव्हान आम्ही कमीत कमी वर्षातनं 2दा तरी इथं यावं आणि शिस्तीत जावं. कारण इथं मुळात प्रॉब्लेम असा आहे की दर्शनाच्या जेव्हा रांगेत लागतो तेव्हा तिथं थोडीशी बेशिस्त आहे. ती शिस्त तेवढी पालन करायला पाहिजे. काय नाव तुमचं? नमस्कार, मी नरसिंहेश्वर नारायण उदय बार्शी येथून आलेलो आहे. आज रामलिंग या तीर्थक्षेत्री बहुसंख्य भाविक आलेले आहेत. उत्साहाचं वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये आज रविवारी सुट्टीचा आनंद, पर्यटन तथा आदी तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दी आहे. याचप्रमाणे सर्व भाविकांना मी नम्र असं आवाहनही करील की या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं यावं आणि तसंच व्यवस्थित शिस्तीत देवाचं दर्शनही घ्यावं. त्याच पद्धतीनं पर्यटनाचा भरपूर आनंद घ्यावा. फॅमिली सहित सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यावं आणि दरवर्षी किमान 2दा तरी भेट या ठिकाणी द्यावी. तसेच या ठिकाणी असलेल्या वन्यजीव प्राण्यांना कुठलीही इजा किंवा इतर खाद्यपदार्थ देताना थोडी सावधगिरी बाळगावी. आणि याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या जी जीवसृष्टी आहे याचंही थोडं भान राखून आपण नैसर्गिक साधन संपत्ती जपूया. धन्यवाद. यशस्वी सचिन जाधव. कुठून आले? निलंग्यातून. बरं. कशाला आली इथं? धबधबा खेळायला. खेळायला? काय केलं तिथं? धबधब्यामध्ये आनंद वाटलं. आनंदी वाटलं? काय काय आनंदी वाटलं तुला? काय धबधब्यात पाणी आहे का नाही तिथं? तिथं लई मजा आली. तिथं धबधब्यामध्ये गेले. त्याच्या अगोदर आली होती का कधी? नाही. नाही. मग आता येणार आहे का पुढच्या वर्षी? नाही हो, येणार आहे. येणार आहे. कोणाला घेऊन आली तू आता? माझ्या मम्मीला आणि मम्मीच्या मैत्रिणीला. वा. पप्पाला? पप्पा घरी आहेत. काय करली तू? पप्पा डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत का? हा. औषध गोळ्या देत बसले का? हा? नाही. काय हो. कुठल्या दवाखान्यात आहे? निलंग्यामध्येच. काय करते पप्पा तुझे? पप्पा कोणते डॉक्टर आहेत? पप्पा सगळ्यांचे डॉक्टर आहेत. सगळे सगळे जिल्ह्यात तुझे? हा. बरं. काय नाव आहे पप्पा तुझ्या? सचिन. हा? सचिन. पूर्ण नाव सांग. सचिन पंढरीनाथ जाधव. हा? सचिन पंढरीनाथ जाधव. बरं बरं. किती महिने आहेत तुला? 9 महिन्याच्या. 9 महिन्यात तुला? हा. भाऊ किती आहेत? भाऊ एकच आहे. काय नाव आहे त्याचं? युवराज. त्याला आणलं की नाही? त्याला आलं नाही. कुठं मग गेलतो का नाही त्याला घेऊन? नाही. नाही? कुठं आहे ते? त्यानं घरी आहे. त्याला घरी सोडून आला बा. हा. युट्यूबला येते म्हणा. कुठं झाली? एक नंबर तुझी कंबर 1000 शेके शेके है किती सुंदर तुझे डिप्पर ए पाहिजे दे गिंदे. झालं की? काय नाव आहे तुझं? परी. कुठून आली? कुठून आली तू? भीमनगर. हा? भीमनगर. गाव?
उस्मानाबाद धाराशिव बोला कुठून आला? तुळजापूर. बरं काय बघितलं? हा? काय बघितलं? रामलिंग बघितलं, दर्शन केलं, शंभू महादेव बघितला, इथलं परिसर बघितलं. आमचा मुक्काम असतो इथं महिनाभर. काय करतो तुम्ही इथं? दुकान आहे आमचं प्रसादाचं. बरं. काय कसं वाटतंय बरं? छान वाटतंय. आम्ही महिनाभर इथंच असतो राहायला. महिनाभर असतो इथं? हो. होय. प्रसादाचं दुकान आहे आमचं तुळजापूरचं. लक्षेट्टी, सुभाष लक्षेट्टी. बरं कशाचं दुकान आहे तुमचं? प्रसादाचं आहे, हळदी कुंकू आहे, मूर्ती आहेत देवांच्या. किती दिवसापासून येतो? आम्ही आमुषा झालं की सकाळ आठवून लगेच येतो. 1 महिनाभर इथंच असतो. इकडे विचार, इकडे इकडे एकदम जवळ घे. घे जवळ. थांब व्यवस्थित घे. चल पुढं. इकडे फिरव कॅमेरा. इकडे फिरव. जवळ घे. मोडून घेईल. नाही घेतलं. लोकांचं पब्लिकचं घे. पब्लिक घे. बंदोबस्तासाठी आलोय. करा की मग काय साहेब कुठलं पथक आहे आपलं? काय BDDS बॉम्ब शोधक आणि नाशक पथक धाराशिव. काय आता हे तुम्ही डॉग सोबत घेतलेलं आहे? काय नाव डॉगचं? डॉगचं नाव ब्रुनो आहे. काय आता केलं तुम्ही? इकडं परिसर सगळा फिरलाय तुम्ही? हे आम्ही रामलिंगचं मंदिर चेकिंगसाठी आलेलो आहोत. पूर्ण मंदिराची आतून बाहेरून आम्ही घातपात तपासणी केलेली आहे आणि काही आक्षेपाय वगैरे काय आहे का त्याचं चेक केलेलं आहे. आम्हाला काही मिळून आलेलं नाही. काय आव्हान कराल लोकांना, नागरिकांना, भाविकांना? नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छितो, एखादी बेवारस वस्तू, सुटकेस असो, बॅग असो किंवा कुठली पण वस्तू तुम्हाला जर जे
ज्याबद्दल तुम्हाला संशय वाटतो अशा वस्तूची कल्पना तुम्ही ज्या बंदोबस्ताला जिथं आलेले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आधी तुम्ही त्यांना कल्पना द्यावी की अशी अशी बेवारस वस्तू तिथे आहे. त्यांनी स्वतः कधीही आपण त्या वस्तूला हात लावू नये किंवा त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये. तेथील जे स्थानिक पोलीस आहेत त्यांना कल्पना द्यावी. तुमचं नाव काय पूर्ण? मी हेमंत विठ्ठलराव सस्ते, रामलिंग ट्रस्ट अध्यक्ष. तुम्ही या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, दुसरा सोमवार आहे आता. इथं भाविक यायला लागलीत, गर्दी व्हायला लागली. काय आवाहन कराल तुम्ही अध्यक्ष म्हणून? अध्यक्ष म्हणून मी असं आवाहन करेन की सगळ्यांनी शांततेत प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि जे काही वन खात्याला त्रास होत आहे अशा कुठल्याही वस्तू त्यांनी त्या डोंगरात टाकू नये असं मी आवाहन करेन. पोलिसाला सहकार्य करावं. भाविक इथं खूप गर्दी होणार आहे, मग तसं नियोजन कसं केलं तुम्ही इथं? आमचं नियोजन म्हणजे डिपार्टमेंट येतं, त्यांचे पॉइंट लागतात ठिकठिकाणी. त्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य आम्हाला चांगलं असतं. त्यामुळं त्या नियोजन सगळं व्यवस्थित आहे. काय आवाहन कराल तुम्ही आता येणाऱ्या भाविकांना? येणाऱ्या भाविकांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर कमी करावा, दर्शन शांततेत घ्यावं, पोलिसांना सहकार्य करावं आणि पोलीस जे सांगते ते ऐकावं असं मी त्यांना आवाहन करेन. महिला वगैरे येतात, गोंधळ होतो, मुलं वगैरे, ते प्रमाण ह्या वर्षी कमी आहे कारण ह्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनं फोर्स वाढवलेला आहे आणि तो फोर्स चांगल्या पद्धतीचा आहे, चांगलं काम करत आहे. त्यामुळं आम्हाला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो. आणि हे जे गोंधळ करणारी वगैरे पोरे आहेत त्याचं प्रमाण आता ह्या वर्षी कमी झालेलं आहे कारण मे 14ला पाऊस चालू झाला तसा आमचा श्रावण चालू झाला. त्या 14 तारखेपासून एवढी गर्दी आहे की ह्या श्रावणात विखुरल्यासारखी यात्रा येत आहे. कारण पूर्वीच बरेचसे लोक येऊन गेली कारण श्रावणात गर्दी पडते. त्यामुळे येणारे भाविक फक्त भाविकच येणारे श्रावण महिन्यात येत आहेत. आता श्रावण महिना सुरू झालाय, मग ही यात्रा महिनाभर असते. काय असतं यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे? कधीपासून सुरुवात झालेली आहे? काय ह्या महिन्यात आषाढ अमावस्येपासून यात्रेला सुरुवात होते. भाविक मोठ्या प्रमाणात येतात. ह्या 4-5 जिल्ह्यातच नाही तर कर्नाटक आंध्रातलेही भाविक इथे येतात. काही तर गुजरात मधले भाविक येत असतात ह्या यात्रेला. अच्छा, आपण ज्या ठिकाणी उभारला तिथे पाठीमागे धबधबा आहे, पाणी वाहतोय, त्या धबधब्याचं काय महत्व आहे? ह्या धबधब्याचं महत्व सांगायच्या अगोदर मी त्या रामानं जो बाण मारलाय बाजूला ते काय बाजूलाच आहे, तो रामानं जटायू पक्षासाठी बाण मारला होता. त्यावेळेस पाणी नव्हतं, त्यासाठी त्यांनी बाण मारून पाणी काढलं, जटायू पक्षाला पाजलं आणि त्यांनी जीव सोडला. जटायू त्यांची समाधी स्थापन केली आणि लिंग स्थापन केलं आणि 4 दिवस ह्या वास्तव्यात राहिले. जटायू पक्षाचे इथं समाधी आहे का? समाधी जटायू पक्षाची आहे, ते मंदिरात आहे. समोरची जी आहे ती मंदिरात समाधी आहे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या राम पावनभूमीत झालेल्या आहेत. त्यामुळं त्याला जास्त विशेष महत्व आहे. बरं, आता इथं यात्रा महिनाभर असते, मग हे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत असतं इथं? काय मंदिर खुलं वगैरे? आम्ही मंदिर रात्री 11 वाजेपर्यंत खुलं ठेवतो. कारण रात्री 12 नंतर चालू होतं. गावचे मानकरी अभिषेकासाठी येतात. पहाटे 6 वाजेपर्यंत अभिषेक चालतात. पुन्हा बाहेरून आलेले 9-10 वाजेपर्यंत चालू करतो आणि तिथून यात्रा मग चालू होती. किती पायऱ्या आहेत त्या मंदिराला?
मंदिराला दगडी पायऱ्या आहेत ती 113 आहेत. इथं माकडं वगैरे आहेत तिथं. माकडं आहेत, माकडे भरपूर प्रमाणात आहेत. मोर असतात सकाळ सकाळ. तरस वगैरे ह्या डोंगरात आहेतच तसे भरपूर. आणि मध्ये तर 6 बिबटे आलेत म्हणून समजलं आणि वाघ हे आहे. मग काय आवाहन कराल त्या दृष्टिकोनातून? त्या दृष्टिकोनातून मी एवढं आवाहन करेन की त्यांना त्रास होईल असं भाविकांनी किंवा यात्रेकरूंनी वागू नये. जास्तीत जास्त आपलं स्वतःचं संरक्षण करून व्यवस्थित यात्रा पार पाडावी एवढंच मी आवाहन करतो. आणि या राम पावनभूमीत येणाऱ्या सर्व भाविकांना येडशी रामलिंग ट्रस्ट येडशी गावकऱ्यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. मी असे आवाहन करतो की या ठिकाणी बिबटे वाघ आल्याच्या चर्चा आहेत, तर भाविकांनी यात्रेकरूंनी डोंगरात जाणं शक्यतो टाळावं. त्यांना काही इजा पोचल किंवा स्वतःला काही इजा पोचल असं काही वर्तन करू नये. आणि माकडं भरपूर प्रमाणात आहेत, त्यांना इतर खाद्य देऊ नये. त्यांचं जे ओरिजिनल खाद्य आहे ते खातात, त्यामुळं त्यांना मध्ये असं लाखल्यासारखं झालते त्या माकडं, तर त्यांना तसं काही खाद्य देऊ नये असे बोर्ड फॉरेस्टने बी लावलेत. आणि मी आवाहन करतो. कसं होत आहे की यात्रा आली की चोराचा सुळसुळाट वाढतंय, लहान मुलं चुकले जातात. तर सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, लहान मुलं स्वतःचे जड जवाहीर मोबाईल पैसे याची व्यवस्थित निगा घ्यावी आणि चोरापासून सावध राहावे. बघा आपण थेट दृश्य पाहताय. या ठिकाणी जो धबधबा आहे या धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. हा जुना धबधबा आहे. खूप पर्यटक इथं खूप बाहेरून येतात. महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा पर्यटक इथं याच धबधब्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेतात. पाणी खूप प्रमाणामध्ये इथं वाहत आहे. येडशीचा परिसर आहे. या येडशी परिसरामध्ये डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये रामलिंगचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच हा धबधबा आहे इथं. आणि विशेष म्हणजे इथं जटायू पक्षाला पाणी नव्हतं प्यायला, तर त्या पाणी पिण्यासाठी रामाने इथं बाण मारल्याची सुद्धा आख्यायिका आहे या ठिकाणी. 92 औषधी आहेत, 92 प्रकारच्या वन औषधी आहेत. त्यामुळं तिथून जे येणारं पाणी आहे ह्या सगळ्या वनस्पतीचे पाणी घेऊन येत आहे. त्यामुळं हे नैसर्गिक पाणी पाणी जे आहे ते नैसर्गिक पाणी आहे. हा, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पाणी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे धोका नाही काय? धोका अजिबात नाही. आज 20 वर्षाच्या कारकिर्दीत मी जसा या ट्रस्टचा अध्यक्ष आहे तसं काम बघतोय. तिथं अनेक लोक भिजून जातात, पण त्यांना सर्दी पडसं जुकाम अशी झालेली कुठलीही गोष्ट नाही. कारण या डोंगरात 92 प्रकारच्या अशा वन औषधी आहेत, त्यांना सगळ्याला भिजवून त्या तिथं पाणी येते. त्यामुळे ते पाणी पूर्णपणे आयुर्वेदिक आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं सीतेची नाणी वगैरे काहीतरी वर आहे. सीतेची वर नाणी आहे. तिथं वरचं जे बांधकाम आहे ते सीतेची नाणी आहे. ते काय वैशिष्ट्य दिलं? त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सीतेने एक दिवस थांबून इथं आंघोळ केली होती, त्यामुळे त्याला सीतेची नाणी म्हणतात. पुढे गोमुख आहे. पूर्वी असं म्हणायचे की गावात एक सिद्धेश्वर मंदिर होतं, तिथं हा आड होता, त्या आडात नारळ टाकला की ह्या गोमुखाला येत होता अशी आख्यायिका होती. आणि हे सगळं रामानं पावन केल्यामुळं आता हे जी झाड आहे ते त्या फळाला सीतेची 5 बोटं लागल्यामुळं ते 5 बोटाचं फळ झालेलं आहे. काय झाडाचं काय वैशिष्ट्य आहे? हे आयुर्वेदिक झाड आहे. ते मला वाटतं आयुर्वेदिक आहे झाड. ते आयुर्वेदिक झाड आहे आणि त्याचे जी फळ आहे त्या सीतेनं असं 5 बोटात धरलं ती 5ही बोटं उमटलेली आहे. हा हा. आणखी काय वैशिष्ट्य आहे इथलं? यात म्हणजे कसं आहे की रामाचं पूर्ण वास्तव्य असल्यामुळं आणि 4 दिवस उपासना केल्यामुळं ह्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. या 4 जिल्ह्यात महाराष्ट्रात महाबळेश्वर नंतर जर कुठली चांगलं क्षेत्र फिरण्यासाठी असेल तर येडशी रामलिंग आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अच्छा, धन्यवाद. बघा हेमंत बापू सस्ते परत आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्याकडून पण माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय आपण. हा जो धबधबा आहे हा धबधबा रामलिंग मंदिर परिसरामध्ये डोंगर आहे, या डोंगर भागामध्ये आहे आणि मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. इथं परिसरामध्ये
कुठेही अशा प्रकारे धबधबा नाही आणि या धबधब्यामध्ये भिजण्यासाठी इथं पर्यटक येतात, आनंद घेतात. लाईव्ह दृश्य आम्ही थेट दाखवलेलं आहे तुम्हाला. विषय कोणतेही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवतोय. आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, हटके दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल. मी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे, वेगवेगळे विषय दररोज तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. थेट व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. आता तुम्ही चॅनल हे सबस्क्राईब करा. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट आणि आरपार दाखवतोय. चालू ठेव. कुठून आले तू? काय नाव तुझं? नाव काय तुझं? नाव? अरे नाव सांग. नाव कुठून आली तू? कुठून आली? कुठून आली? इकडे बघ. कुठून आली? अरे कुठून आले? सोलापूरून आली होय. काय नाव सांगितलं तुझं पूर्ण? काय ते? गणेश शांतलिंग माने. उभा घेऊ नको. भीती वाटतो मुलीला. बघा इकडे धबधबा आहे हा आणि धबधबा वाहतो वरून आणि इथं पर्यटक जे आलेले आहेत बाहेरचे त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तुम्ही काय नाव तुमचं? देवानंद मगर. कुठून आले तुम्ही? धाराशिवहून. तुम्ही? मी यांची मिसेस प्रीती मगर. आता तुम्ही इथं धबधब्याखाली आनंद घ्यायला लागले. तुम्ही काय वाटतं बरं? कसं वाटलं तुम्हाला? ह्या श्रावण सरीचा जो आनंद आहे तो अतिशय पावसापासून वंचित असलेला जिल्हा तरी सुद्धा जेव्हा इथं पाऊस पडतो तेव्हा सर्व लोक खूपच आनंदानं या ठिकाणी देवाचं दर्शन तर घेतातच पण त्याचबरोबर मनाला कुठेतरी एक विसावा, पाण्याची, खेळण्याची जी माणसाला जी आवड आहे ती आवड म्हाताऱ्यातला म्हातारा माणूस सुद्धा इथं अनुभवतो. आता हा रामकुंड धबधबा अतिशय आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी अतिशय वैभवाचं ठिकाण आहे आणि जितकं वैभवाचं आहे तितकं श्रद्धेचं पण आहे. किती वर्षापासून येता तुम्ही? दरवर्षी आम्ही येतो. जवळजवळ मागची नाही ना 30-35 वर्षापासून आम्ही दर श्रावण सोमवारी श्रावण महिन्यामध्ये इथं येत असतो. देवाचं दर्शन तर घेतच असतो तर त्याचबरोबर इथं या धबधब्याचा आनंद सुद्धा घेत असतो आणि यावर्षी योगायोगाने हा धबधबा खूप लवकर सुरू झालेला आहे. काय वाटलं तुम्हाला? यावर्षी पाऊस काळ खूप झाल्यानं धबधबा लवकर चालू झालेला आहे. नाहीतर तो आता ऑगस्ट महिन्यापासून चालू होतो पण आता जुलैला चालू झालाय. कसं असतं दिवसभराचं रुटीन असतं. आम्ही जॉब करतो, मुलांची शाळा असते पण त्या निमित्तानं कधीतरी संडेसाठी मुलांना एक विरंगुळा व्हावा, एक निसर्गाचं दर्शन घडावं की बाबा निसर्गात कुठल्या कुठल्या प्रकारच्या वनस्पती असतात. हे उस्मानाबाद मधलं अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. ज्या दोन पर्यटन स्थळ आहेत, लेणी आणि एडशी. त्यातले आणि एडशीचं खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि इथं अभयारण्य पण आहे. आजूबाजूला तुम्ही परिसर बघता इथं वाघ, गवा, बिबट्या अशा प्रकारची भरपूर अशी प्राणी आहेत, पक्षी आपल्याला बघायला भेटतात. वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि ह्या औषध उपचारासाठी सुद्धा वनस्पतींचा उपयोग केलेला दिसून येतो. डिकमल हा एक पदार्थ आहे इथला. म्हणजे काय? डिकमल म्हणजे खूप एक हिरव्या रंगाचा असतं आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कलरच्या छोट्या छोट्याशा बिया असतात. तर त्या डिकमल खाल्ल्यानं ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. आवर्जून इथं आल्यानंतर तो डिकमल हा पदार्थ आम्ही खात असतो. खाल्ला का मग? आज अजून भेटलेला नाही, आता शोधायला जायचं. थोडा काय नाव तुझं? तुझं काय नाव आहे? तुम्ही आलो फिरायला इथं? काय वाटलं तुला? खूप छान आहे धबधबा. दरवर्षी येतात आम्ही इकडे. कुठून आले तुम्ही? आम्ही काका, काकू, मी आणि काकाची मुलगी आहे. प्रत्येक वर्षी येते तू? हो. मग काय वाटलं तुला? खूप छान वाटतंय. धबधबा खूप मोठा झालाय. पुन्हा यावं वाटतं. पुन्हा यावं वाटतं इथं. हा. कुठल्या शाळेला आहे तू? अभिनव इंग्लिश स्कूल. काय नाव आहे तुझं? तुझं अभिजित कानाडे. आता पाण्यात बुजलेलं आहे का आता? हा. मग कुठं असते शाळेला? सुलाके हायस्कूल गाव बार्शी. मासून आले का? हा आम्ही दरवर्षी येतो. सगळे झाले का तुम्ही? हो सगळी फॅमिली आमची. आता काय वाटतं बरं तुला? खूप मस्त वाटतंय. पाणी एवढं खूप छान आहे. निसर्गरम्य. काय नाव? काय बोला? अभिजित कानडे. आम्ही खूप वर्षापासून येतो. एकदम म्हणजे निसर्गरम्य धार्मिक ठिकाण आहे. छान वाटतं एकदम. आमची मुलं मोठे झाले सर्व तरी आम्ही आतापर्यंत येतोय. लहानपणापासून येतोय एकदम. ही मुलं आहेत आमची. मोठी मुलगी, छोटी मुलगी, भावाची मुलं आहेत. काय नाव तुझं? वेदांत प्रशांत कानडे. मग आता कसं वाटलं वातावरण इकडे? लय भारी. लय भारी आहे का? यावंच लागतं का? हा लय भारी. लय भारी. नात करती काय यायलाच लागतंय. रामलिंगला. भारी हल्ला मार्च राहिला का?
प्रशांत कानडे. होय होय, काय सांगाल बरं? माझं नाव आहे श्रावणी कानडे. खूप मस्त वाटतं इथे येऊन आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. त्याच्या अगोदर कधी मी लहानपणापासून येते. काय नाव तुझं? जान्हवी कानडे. काय सांगितलं आता? पाण्यात भिजणार आहे दादा. भिजणार आहे. काय नाही समजा. बघा इथं रामलिंगच्या समोर जो धबधबा आहे ना, इथं त्या धबधब्यामध्ये इथं भिजायला गेलं. इकडे दाखवा कॅमेरा. बघा छोटे छोटे मुलं जे आहेत ना, हा असा आनंद घेतात. पर्यटक इथं खूप लांबून आलेले असतात. पाणी आहे, इकडे धबधबा आहे आणि या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं पर्यटक खूप लांबून येतात. काय बोलते का? नाही झाला. बोल, काय म्हणते? कुठल्या न्यूज म्हणजे कशावर? टुडे समाचार आहे. हा, आमचं चॅनल टुडे समाचार आहे, तुम्ही फॉलो करा. आणि इंस्टाला पण आहे टुडे समाचार MH25 आणि युट्यूबला टुडे समाचार धाराशिव, टुडे समाचार उस्मानाबाद असं टाकलं तरी चॅनल दिसणार आहे आमचं. आता इथं आपले काही आणखीन इथं पर्यटक आलेले आहेत. बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय नाव आहे? प्रिया दीक्षित. कुठून? बार्शी. बरं. काय वाटलं आता इथे? सगळा परिसर फिरून बघितला, मंदिर परिसर, धबधबा आहे इकडं. हो, खूप छान आहे. धबधबा वगैरे. काय काय पाहिलं? धबधबा पाहिला, परत माकडं वगैरे सगळे पाहिले. काय वाटलं बरोबर? खूप भारी वाटलं. आनंद घेतला सगळा? हो, खूप छान घेतला आनंद. किती जण आले तुम्ही? हे आमची फॅमिली आहे सगळे. एक 10-15 जणी आहेत. कधीपासून येता इकडे? 2 वर्ष झालं. हो, दुसरं वेळेस आहे. आता भिजणार का पाण्याखाली? नाही. भीती वाटते का? मग ही मैत्रिणी गेलते का आता भिजायला? हो गेलते, पण मला नाही जायचंय घरी. हा. चला गरम खायचं. सुनीता शिंदे. आमचं हॉटेल आहे, चहा 1 नंबर आहे, चांगला क्वालिटीचा आहे, मसाली चहा आहे, वडापाव, भजे, दाबिली भेटते, क्वालिटी आहे सगळे. कोबू मंचुरियन आहे. गिराईक डबल येऊन खात आहे. दुसऱ्यांदा आले की तर आवर्जून येत आहे, मावशी तुमच्यापाशी खाल्ले म्हणते, द्या. असं स्पेशल आहे सगळं आपल्यापाशी. धबधब्याकडे येते ती माणसं, सगळं आनंद घेते ती. भरपूर खातेत पण बरं का. आपल्याला आनंद भरपूर आहे, गिराईक भरपूर होत आहे आपल्याला. शिंदे मामा वडापाव. चला बाज. माझं नाव डॉक्टर राहुल मिसाळ. बरं. केजला प्रॅक्टिस आहे माझी. केज तालुका केज जिल्हा बीड. कधी आले तिथं? एक अर्धा तास पाऊण तास झाला आम्ही आलो तिथं. काय वाटलं बरं परिसर बघितलं? तुम्ही याच्या पूर्वी कधी आले होते का? येतो दरवर्षी आम्ही येतो. परिसर खूप छान असल्यामुळं थोडं विरंगुळा होतो आणि आमच्या त्या एरियामध्ये तसं नाही असा परिसर हा. काय वाटलं बघितलं तुम्ही? खूप छान. धबधब्याकडे गेलते? नाही आता जायचं धबधब्याकडं, पण गेल्या वर्षी गेलतो आता तिकडेच चाललो धबधब्याकडं. काय वाटतं बरं वातावरण हे सगळं बघितलं तुम्ही? मंदिर परिसर आहे आणि डोंगर भाग आहे. हो. काय आवाहन कराल तिथे येणाऱ्या प्रेक्षकांना? नाही सगळ्यांनी जरूर यावं इकडं, कारण खूप चांगला एरिया आहे आणि हिरवेगार सगळीकडं झाडे ही, आणि असं एकदा निसर्गाच्या सान्निध्यात आलंच पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे वेळ काढून सगळ्यांनी नक्कीच यावं. काय नाव? शर्वरी मिसाळ. बरं. शाळेला कुठे? स्वामी विवेकानंद. कितवीला आहे? आता 9वीला. बरं. पप्पा मम्मी सगळे आला, तुम्ही भैया पण आलाय तुझा. वरून डोंगर बघितला? हा बघितलं. कसं वाटलं? खूप सुंदर होत.
त्याच्यापूर्वी आली होती कधी? हा बरं. मग आता खाली धबधब्याकडे जाणार आहे तुम्ही, हा भिजणार आहे पाण्यात, हा आनंद घेणार? हा हो. काय वाटलं तुला बघितल्यावर सुरुवातीला? तुमच्या भागात असं आहे का? नाही माकडं वगैरे दिसली? हा दिसलं केळी 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 खाऊ घातली ना केळी खाऊ घातली? भीती वाटली ना तुला? मग नाही एवढी नाही वाटली कारण मागच्या वेळेस पण खाऊ घातली होती. फोटो ते काढले? हा काढले? हा काय आवाहन करशील आता लोकांनी इथे येणाऱ्या? इथं येणाऱ्या सगळ्यांनी यावं निसर्गाच्या सानिध्यात. काय नाव तुझं? शौर्य राहुल मिसाळ. बरं नमस्कार. बरं. कुठून आला? केसतून केजून. कितीला शाळेला? तिसरीला. तिसरीला. आता काय बघितलं तू वर मग तिथं? माकड बघितले, डोंगर बघितले, मंदिर बघितलं. तुम्ही बी या. कुठं कुठे यायची? रामलिंगला माकड तुला भीती वाटली नाही का बापू? नाही. काय दिलं त्याला? केळी. मग बघितल्यावर तुला काय डोंगर बिंगर बघितलं कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. परिसर वगैरे कसा वाटला? परिसर चांगला वाटला पण परिसरला असं घाण नाही करायला पाहिजे. कागद पिशवी ते धबधब्यात टाकायला नाही पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. स्वच्छ ठेवायला पाहिजे. डबल एकदा नमस्कार करतो. मी तुम्हाला निमंत्रित करतो. परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव आशिष हनुमंत गुरव. या मंदिराचे आम्ही परंपरागत पुजारी. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा रावणानं सीतेमातेचं अपहरण केलं, सीतेमातेला पुष्पक विमानातनं घेऊन जात असताना जटायू पक्षी पाठलाग करत इथपर्यंत आले होते. जटायू आणि रावणाचं जे युद्ध झालं ते मेन ठिकाण हे आहे. ते जटायू पक्षाचे पंख कापले गेले होते, ते खोल दरीत पडले होते, या ठिकाणी पडले होते. त्याला पाणी पाजण्यासाठी स्वतःने रामाने बाण मारून पाणी काढलेलं आहे. ते जटायू पक्षाला पाजून त्यांचा अंत्यविधी इथं पूर्ण केलेला आहे. त्यांच्या म्हणजे स्थापनेनंतर राम इथं 3 दिवस राहून स्वतःच्या हाताने वायूचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे, म्हणून रामलिंगेश्वर असं नाव पडलेलं आहे. आता ही श्रावण महिन्यात सुद्धा यात्रा आहे, कशी असते? स्वरूप कसं असतं? ह्या यात्रेचं स्वरूप असं होतं की इथं भाविक भक्त लाखोच्या संख्येने येतात ह्या मंदिराचं. असं वर्षातून 4 वेळेस यात्रा पडतात इथं. काय आवाहन कराल तुम्ही इथं येणाऱ्या भाविकांना? येणाऱ्या भाविकांना इथं येताना स्वच्छता राखा, मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा. जे आपण प्लास्टिक वगैरे वस्तू टाकतो, समजा आपले बाटली असेल, पाण्याचे, मोबाईल, हे सगळं आपलं व्यवस्थित ठेवा. असं आता किती दिवस चालते यात्रा? हे यात्रा कंटिन्यू 1 महिनाभर असते सर. बच्चू कडू यांच्यातर्फे बोलतोय की रामलिंग मध्ये पायऱ्या चढण्यासाठी विकलांग लोकांसाठी, दिव्यांग लोकांसाठी रोपवेची व्यवस्था पाहिजे. ही माझी प्रचंड 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 मागणी आहे. तुम्ही आता एवढ्या पायऱ्या कशा चढणार आता वर? साहेब, मी माझ्या ताकदीनुसार, माझ्या अडचणीनुसार मी चढलेलो आहे. तर मला फार त्रास झालेला आहे. मी आता घामेघूम झालेलो आहे आणि माझ्या मित्राच्या सहकार्याने मी चढलो आहे खांद्याला. मला माहित नाही किती पायऱ्या आहेत, 100-150 पायऱ्या असतील. तरी विकलांगासाठी, दिव्यांगासाठी रोपवेची व्यवस्था पाहिजे. एक मिनिट. नाव तुमचं? माझं नाव विकी उगे. मी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजित पवार गट. या ठिकाणी काका तुम्ही इकडे या. आणि या मंदिरचे संस्थानचे अध्यक्ष हेच काका आमची इथं आहेत. तर माझी आणि माझ्या मित्रांची मागणी अशी आहे की या ठिकाणी अपंगासाठी रोपवेची किंवा येणाऱ्या भाविकांची फक्त व्यवस्था व्हावी, एवढीच माझी विनंती आहे. आणि लक्षात घ्या, आपण हिंदू आहेत, आपल्या हिंदूसाठी सगळ्या समाजाचे इथं दर्शन येतात, त्या सर्वांसाठी एवढी व्यवस्था मान्य करावी, एवढंच माझा मागणी आहे आणि विनंती आहे. झालं तरी तुमचा नियमित काय जर चार्ज आहे, कारण त्रास तर होतेच, न्यायचा आणायचा काय होतंय, जे काय त्रास होते ते जे काय चार्जिंग असेल ते दिव्यांगसाठी घेण्यात यावं, म्हणजे ते जेणेकरून त्याने देतील बी आणि जी सुविधा चालू केली त्यानुसार सहकार्य बी करतील, यानुसार व्यवस्था करा. श्रीकांत लिंबराज ठाकर, राहणार एडशी, तालुका जिल्हा धाराशिव. आणि हे जे रामलिंगचं स्थान जे आहे याच्याविषयी माहिती सांगायची म्हणजे ज्यावेळेस पंचवटी नाशिक येथे ज्यावेळेस राम, लक्ष्मण आणि सीता राहत होते
त्यावेळेस ज्यावेळेस त्या मारीच राक्षसाने तिने हरण झालं सीतेचं, हरण झाल्यानंतर ज्यावेळेस ते विमानमार्ग इकडून घेऊन जात असताना जटायू त्याचा जटायू आला आणि जटायूने त्याने प्रतिकार केला असताना जटायूला इथं मारल्यानंतर जटायूची ती समाधी आहे आणि रामाला सांगितलं जटायूनं की ह्या मार्गे सीता गेलेली आहे, त्याचे अलंकार सोडत गेले होते. तर रामानं इथं स्वतः त्या पिंडीची म्हणजे लिंगाची स्थापना केलेली आहे रामाच्या हस्ते, म्हणून ह्याला रामलिंग हे नाव स्थापन झालेलं आहे. यात्रा हे महिन्याचे जी काय सोमवार आहेत ते दर सोमवारी यात्रा आणि महिनाभर यात्रा भरते आणि सटीला एक यात्रा बसते परत ते अशी. इथं भाविक बरेच येतात आणि धार्मिक स्थळ हे पर्यटन स्थळ बनावं अशी माझी इच्छा आहे. माझं नाव आत्माराम रामचंद्र भोसले, राहणार कोण, तालुका जिल्हा धाराशिव. मी मुरुडला व्यावसायिक आहे. काय व्यवसाय करता? पॅथॉलॉजी लॅब आहे. पॅथॉलॉजी लॅब आहे. काय वाटलं आता खाली जाऊन? एकदम छान वाटलं आणि वातावरण एकदम रम्य आहे सर. एकदम भावी बघताना येतात सगळे लोक, डोंगर वगैरे आहे, एकदम छान वातावरण आहे. धबधबा आहे, त्याच्यानंतर मंदिर आहे, मंदिरानंतर छान एकदम वातावरण आहे, डोंगर आहे, सगळे एकदम झाडी वगैरे छान आहे. मी बालाजी पाटील, कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूरवरून आलोय. परवा आलो होतो, पण इथलं वातावरण बघून मी 15 दिवस राहून, महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत इथंच राहावं असं वाटालं. धबधबा, लिंग वगैरे खाल्ला, ते बाण मारल्या रामानं, मस्त वाटलं आता. मी सोलापूरहून पल्लवी येदूर बोलते. मी इथं रामलिंग आहे, इथं आमची टूर निघालेली आहे. इथं आम्हीच काढलेला आहे. सोलापूरवरून. किती जण आले तुम्ही? आम्ही 160 लोक आलेले आहे. ऑर्गनायझर आम्हीच आहे. आम्ही यात्रा करून दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहे. इथं रामाने वनवासासाठी राम वनवासासाठी आले होते. इथं सीतेच्या शोधामध्ये नाही काही तर रामलिंग आले होते. जटायूची समाधी इथं आहे. काय वाटलं तुम्हाला बघितलं? परिसर काय वाटलं बघितलं? परिसर निसर्गरम्य आहे, खूप छान आहे. इथं मस्त वाटतं इथं आल्यावर. पावडर लावलेलं. चला इकडे दगडाचे नंदी महादेव खलबत्ते योग्य दरात मिळतील. चला इकडे दगडाचे नंदी महादेव खलबत्ते योग्य दरात मिळतील. चला इकडे दगडाचे नंदी महादेव खलबत्ते योग्य दरात मिळतील. चला इकडे दगडाचे नंदी महादेव खलबत्ते योग्य दरात मिळतील. चला इकडे दगडाचे नंदी महादेव खलबत्ते योग्य दरात मिळतील. चला इकडे दगडाचे आगायचं
बघा येडशी या ठिकाणी असलेलं रामलिंगचं मंदिर आणि या मंदिराची जी स्थापना आहे ही डोंगर परिसरामध्ये झालेली आहे आणि या मंदिराला तब्बल 113 पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या. म्हणजे हा डोंगर परिसर आहे आणि डोंगराच्या पायथ्याला हे मंदिर बसलेलं आहे. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये खूप गर्दी असते महिनाभर. सोमवारी तर तुफान गर्दी असते. आज रविवार आहे. आता हा जो मंदिर परिसर आहे या मंदिर परिसरामध्ये मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा परिसर हा आणि डोंगरमय वातावरण आहे. सर्वत्र हिरवळ आहे आणि मी ज्या ठिकाणी उभारले आहे माझ्या पाठीमागे इथं धबधबा आहे. या धबधब्याचं महत्त्व म्हणजे इथं पर्यटक येतात. महाराष्ट्र नाही तर परराज्यातून सुद्धा या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येतात. तुम्ही सुद्धा या ठिकाणी जर आलात तर या मंदिराचं पावित्र्य राखायचं, जेणेकरून परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब होईल असं वर्तन करायचं नाही. प्लॅस्टिकचा वापर कमी करावा असं आम्ही सुद्धा आवाहन करतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी येणार असाल तर इथं पोलीस बंदोबस्त लावलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. महिला असतील, मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, यांनी स्वतःच्या दागिन्याची, मौल्यवान वस्तूची आणि मोबाईल तुमच्याजवळ असतील तर तुम्ही स्वतः त्याची काळजी घ्यायची. तुमची चोरी होणार नाही ही खबरदारी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. पोलीस प्रशासनानं सुद्धा आवाहन केलंय आणि या ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत हेमंत सस्ते यांनी सुद्धा आवाहन केलंय की तुम्ही इथं जर येणार असाल तर मंदिर परिसर स्वच्छ राखायचा आहे, जेणेकरून आपले दागिने आहेत या दागिन्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची. मौल्यवान वस्तू असतील यांची काळजी घ्यायची. टवाळखोरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहायचे आणि टवाळखोरी जर कोणी या ठिकाणी केली तर पोलीस प्रशासन सुद्धा त्या लोकांवर करडी नजर ठेवू नये. तात्काळ त्याचा बंदोबस्त करण्याची सुद्धा पोलिसांकडे तयारी आहे. मी तुम्हाला पोलिसांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. इथं आलेले भाविक होते, या भाविकाची सुद्धा बऱ्याच काही भाविकाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे, पर्यटकाची दाखवलेली आहे. विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार ज्या ठिकाणी विषय असतो त्याच ठिकाणी आम्ही पोहोचतो आणि आमच्या कॅमेऱ्यामध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करतो. हा आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये केलेला ग्राउंडचा रिपोर्ट. कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची वर 4,90,00,000 जास्त आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी. येडशीचा रामलिंग परिसरातला धबधबा, येडशी परिसर, तालुका, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.